मूर्ख आहेस? कशाला जायचं होतं त्याच्या मागे धावत तुला? गेली असती चेन तर काय बिघडलं असतं? काही झालं असतं तुला म्हणजे बावळट? झालं या चेनच्या ऐवजी दुसरं काही असतं ना तर त्याला जाऊही दिलं असतं. आणि चेन तुझ्यासाठी काय आहे ना हे मला माहिती आहे. तो नरकात गेला असता ना तरी तिथून त्याला बाहेर काढला असता. मूर्खासारखं काहीतरी बोलू नको तू आधी सांग. तू मारू नको मला. मग मूर्खासारखं वागू नको तू बावळट. इकडे बघ केवढं लागलंय तुला. चल डॉक्टरकडे चल हॉस्पिटलमध्ये जाऊ. हॉस्पिटल मध्ये काय तुझा हात बघ केवढं लागलंय तुला ते. तुला डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे, कळलंय तुला? सुलो मला डॉक्टरची गरज नाही. बावळटच आहे. मला वाटलंच होतं तसं काहीतरी बोल. हे धर जरा आणि चेन पण धर. मला अक्कल शिकवते कुठला. हात दे. डॉक्टरकडे जायचं नाही मूर्खासारखं वागायचं काहीतरी. हात दे असा. किती लागलंय तुला. कुणी सांगितलं होतं तुला असं वागायला? काही झालं असतं तर माझ्या जीवाला काय झालं असं कळलंय का तुला? ए सुलो तुलू गेली खड्ड्यात तुझी. मी ठीक आहे का? काही ठीक नाहीये. हात बघ कसा झालाय तुझा. की तुला काय झालं असतं तर मी काय केलं असतं रे. आणि देते आता सायकल मी चालवणार आहे, कळलंय ना? चल माझ्या बरोबर. हो एवढं नुसतं. काय किस्सा केलास यार ज्योती ताई तू. हे घे. तू मला पुन्हा चुकीची पानं दिलीस. आई अगं चल लवकर. तो अभि निघून गेला ना तर आपली फेरी फुकट जायची. चल ना लवकर. हो हो पोचलोत आपण. दाराबाहेर आहोत. चल आता. हो चल तुझं पटकन चल. नाही जमत हे मला. हे बघ अगं जमेल. हे बघ अगं मी देते ना बरोबर आता. बाई ग. अरे बापरे कागदाच्या कारखान्यात आल्यासारखं वाटतंय. आई अभ्यासाची चिरफाड सुरू आहे बघ. मी पाणी आणते, बसा ना तुम्ही. या ना बसा. काय चाललंय काय तुमचं हे? नाही दादा चिरफाड झालेल्या पुस्तकांची सर्जरी सुरू आहे. अरे मी ज्योतिताईला पुस्तकं आणायला सांगितली होती तर तिने तर ही वेगवेगळी पानच आणलीत घरात. बरं कीर्ती, जरा आईला आणि अभिजित दादाला बोलवशील? मला एका महत्वाच्या विषयावर त्यांच्याशी थांबवायचंय. लगेच आले. आवरून घे. हा आवडते. थांब. आधी मी आज जाऊन बघून येते दादा आहे की नाही. नाही कारण हे जे काही झालं ना ते जर त्याला कळलं तर एवढा चिडेल तो तुझ्यावर. त्यामुळे आज जाऊन बघून येते. तो जर नसेल तर तुला इशारा करते मग ये तू. कळलं? जशी तुमची आज्ञा आत्यासाहेब. मोठा दीप. दीप ये लवकर. काय ग सुलू एवढा उशीर कसा झाला? आणि हे काय मानेला काय झालं तुझ्या? केवढं लाल झालंय ते? अरे ते काही महत्वाचं नाहीये. अरे मार्केटमध्ये गेले होते ना भाजी आणायला तर चोराने चेन चोरली माझी. बाप रे काय सांगतेस काय? हो अरे दीप होता म्हणून ना. म्हणजे दीपनी त्याचा पाठलाग करून चेन मिळवली म्हणून. तो होता म्हणून. तो होता म्हणूनच चेन चोरीला गेली तुझी. अपशकुनी माणसांना बरोबर घेऊन हिंडायची का हाऊस आहे तुला देव जाणे. घरात नोकर आहेत. आपला पांडू ड्रायव्हर आहे. त्याला घरी बसवा आणि गुंडांना घेऊन फिरा. मी तुला सांगतो पांडू तुझ्याबरोबर असताना तुझ्या चेनला हात लावायची कोणाची हिंमत झाली नसती. पांडू हो नाही नाही तसं नसणार. याचं त्या चोरांची काहीतरी ऑलरेडी भांडण झालेलं असणार आणि त्याचा सूड म्हणून त्यांनी टार्गेट केलंय तुला. नाही नाही असं अजिबात काही झालेलं नाहीये. हे बघ सुलू तू विषारी सापाला दूध पाजतेस. पण शेवटी साप हा सापच असतो. त्याला कितीही माया लावली ना तो डंख मारायचा राहत नाही. चल ते औषध लावूया. एवढं काही नाहीये. तू फारच बाबा.
चल औषध लावूया. ठीक आहे मी तुला काय वाटतं मी तुझं ऐकणार आहे? चल. हळू लागतंय ते. बोला. सुजय, अरे तू बोलणार आहेस ना का मीच सांगू? अरे अभिजित, मी सुजयचं लग्न लावून द्यायचं ठरवलंय. काय? अरे वा, अरे किती चांगली बातमी. अभिनंदन मित्रा. अरे कोण आहे ती नशीबवान मुलगी? हे बोल रे बिंदास. हे बघ, तुझ्या सगळ्या भानगडी, तुझी सगळी पापं तुझ्या मित्राला माहिती आहेत. त्यामुळे आता हे पण सांगून टाक, कोण आहे ती मुलगी? अभि, मी आजपर्यंत ज्या गोष्टीचे तुझ्या खांद्याला खांदा लावून रक्षण केले ना, तीच गोष्ट मागायला आलोय. म्हणजे झाड तुझ्या दारात लागलंय, पण त्याची फुलं मी माझ्या अंगणात मागायला आलोय. अरे सांग, बोल. प्रीती. अभि, माझं प्रीतीवर प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे, आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. आणि एका गोष्टीचा मी विश्वास देतो अभि तुला, की मी तिला कुठल्याच गोष्टीची कमी नाही भासू देणार. अभि प्लीज, एवढा तरी विश्वास ठेव रे तुझ्या या मित्रावर. विश्वासघात केलायस तू माझा. नाही अभि. विश्वासघात. विश्वासघात. विश्वासघात.